जय शिवराय मित्रांनो. होप यू ऑल आर डुईंग गुड. आजच्या या 2.0 च्या तिसऱ्या सेशन मध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये असलेले स्टॉक यांच्यामध्ये आपली काय ऍक्शन असणार आहे, जे आपण सेक्टरच्या सेशन मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्या सेशन मध्ये सेक्टर अनालिसिस केलेलं, त्यानुसार आपली नेक्स्ट प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे याविषयी बोलणार आहे. तर बघा, ज्या पद्धतीनं आपण ह्याच्या अगोदर डिस्कस केलं होतं की निफ्टी आता कुठून वर्क होत्या, तर निफ्टी आता वीकलीच्या ह्या डिमांड झोन मधून वर्क होत्या. हा जो वीकलीचा डिमांड झोन आहे, त्या वीकलीच्या डिमांड झोन मधून निफ्टी आता आपल्याला वर्क होताना दिसतंय. डेलीचा हा पॉइंट. आता डेलीच्या चार्ट वरती जर पाहिलं तर बघा, आपल्याला स्ट्रॉंग ग्रीन एक्साइटिंग कॅन्डल्स फॉर्म झालेले दिसतात. आणि हेच जर आपण वीकली वरती पाहिलं तर बघा, वीकली वरती आता आपल्याला एक निफ्टी मध्ये एक स्ट्रॉंग वीकलीचा डिमांड झोन तयार झालेला दिसतोय, ज्याची क्लोजिंग चांगली आहे. त्यानं हा जो एक सप्लाय झोन होता, ह्या सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग दिलंय. वीकलीचा हा एक निफ्टी मध्ये डिमांड झोन दिसतो. डेली चार्ट वरती पाहिलं तर निफ्टी सध्या ह्या डेलीच्या सप्लाय झोन मध्ये एंटर केल्या आणि ह्या सप्लाय झोन मध्येच ती काय करायला लागल्या, एंटर करून या ठिकाणी बेस कॅन्डल तयार करायला. आता हा जो सप्लाय झोन आहे तो दोन पद्धतीनं ब्रेक होऊ शकतो. काय होईल, या ठिकाणी बेस कॅन्डल्स तयार करून कन्सॉलिडेट करून प्राइस वरच्या बाजूला ब्रेकआउट करेल, किंवा बेस कॅन्डल तयार करून परत प्राइस डाऊन साइडला येईल. डेली मध्ये असलेले डिमांड झोन, ह्या डिमांड झोन मधून काय करेल, प्राइस रन करेल. ह्या डिमांड झोन मध्ये जेव्हा प्राइस येईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये 1:1, 1.5:1, 2:1 च टार्गेट आपल्याला ज्या ज्या स्टॉक मध्ये आपल्याला ट्रेड भेटेल त्याच्यामध्ये बघायला भेटू शकतो. आता पहा, ह्याच्या अगोदर कसं होतं, निफ्टीच्या जर डेली चार्ट वरती पाहिलं तर बघा, या ठिकाणी जे बाईंग होतं ते डिस्ट्रीब्यूट बाईंग आहे, की प्राइस बेस कॅन्डल तयार काय गेल्या, वरच्या साईडला गेल्या. पण आता जर पाहिलं डेली चार्ट वरती तर बघा, प्राइस मध्ये स्ट्रॉंग ग्रीन एक्साइटिंग कॅन्डल्स फॉर्म होत गेल्या. एक क्लिअर अपमूव्ह आपल्याला दिसतो. तो अपमूव्ह आपल्याला या ठिकाणी कुठे दिसत नव्हता. आपण या ठिकाणी असं म्हणू शकत नव्हतो, कॉन्फिडेंटली त्या ठिकाणी असं आपण म्हणू शकत नव्हतो की प्राइस ह्या स्पेसिफिक पॉइंट पासून काय होईल, रिव्हर्स होईल. कारण बाईंगचं काय होतं, डिस्ट्रीब्युशन होतं. पण आता जर पाहिलं तर बघा, स्ट्रॉंग बाईंग दिसते. बायर्सनी स्वतःला त्या ठिकाणी काय केले, प्रूव्ह केले. डेली चार्ट वरती जर आपण ट्रेंड देखील पाहिला तर तो ऑलमोस्ट साइडवेज टू अप झालेला आपल्याला दिसतोय ऍडव्हान्स ट्रेंड अनालिसिस नुसार. सेम याच पद्धतीनं निफ्टी बँक मध्ये पण आपल्याला दिसते. निफ्टी बँक हा वर्क होत आहे मंथलीच्या ह्या डिमांड झोनच्या अगदी बॉटम लेवल पासून. ह्याला निफ्टी बँकला सपोर्ट भेटला तो म्हणजे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसचा. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस देखील
मंथलीच्या या डिमांड झोन मध्ये एंटर केला आणि इथून तो रिॲक्ट व्हायला स्टार्ट झाला डेलीचं. हे प्रॉपर एक्झिक्युशन या ठिकाणी होतं. इथूनच काय झाला, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस रिॲक्ट व्हायला स्टार्ट झाला. निफ्टी बँक मध्ये जेव्हा इथून रिॲक्शन स्टार्ट झालेली, जो मंथलीचा डिमांड होता, मंथलीच्या डिमांड झोन पासून रिॲक्शन स्टार्ट झाली, तेव्हा आपण प्रिडिक्ट केलेलो की ही जी रिॲक्शन आहे ही डेफिनेटली हा जो सप्लाय आहे, या सप्लाय झोन पर्यंत आपल्याला नक्की बघायला भेटेल. बघा, मंथलीचा हा डिमांड झोन होता, या डिमांड झोनच्या अगदी बॉटम लेवल पासून काय झाले, बँक निफ्टी रिॲक्ट झाली आणि ही रिॲक्शन आपल्याला या सप्लाय झोन पर्यंत पाहायला भेटू शकते, हे आपण ऑलरेडी प्रिडिक्ट केले. त्यानुसार आपल्याला या सप्लाय झोन पर्यंत ही रिॲक्शन दिसली. या ठिकाणी आपलं एक अझम्पशन काय होतं की या सप्लाय झोन पासून बँक निफ्टी मध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटेल, पण ते करेक्शन आपल्याला आता दिसत नाही. बँक निफ्टीनं या सप्लाय झोनच्या वरती काय केलेलं आहे, क्लोजिंग दिलेलं आहे. हेच जर आपण वीकली चार्ट वरती पाहिलं तर बघा, वीकली वरती आपल्याला एक प्रॉपर वीकली डिमांड झोन क्रिएट झालेला दिसतोय बँक निफ्टी मध्ये. ज्या की वीकली डिमांड झोनचं क्लोजिंग ही वीकली 20 EMA च्या वरती, आणि हा जो वीकलीचा सप्लाय झोन होता, हा एक स्विंग होता, या स्विंगच्या वरती झालेले दिसते. म्हणजेच काय, आपल्याला या ठिकाणी एक प्रॉपर वीकलीचा डिमांड झोन दिसतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ दिसत्या, ज्या ठिकाणी बायर्स स्वतःला प्रूव्ह करण्यात यशस्वी झाले. डेली वरती ट्रेंड साइडवेज टू अप दिसतोय, आणि हेच जर आपण 125 मिनिट वरती पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हे एक एक्झिक्युशन आणि हे एक एक्झिक्युशन, असं बँक निफ्टी मध्ये दोन एक्झिक्युशन सापडतात. प्रॉपर WIT ट्रेड आपला या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये प्लॅन होता. एंट्री, स्टॉप लॉस. आता या एक्झिक्युशन मध्ये आपल्याला वीकली डिमांड झोनचा सपोर्ट आहे. जो हा वीकलीचा डिमांड झोन आहे, या वीकली डिमांड झोनचा आपल्याला या ठिकाणी काय, लोकेशनचा आपल्याला या ठिकाणी सपोर्ट आहे. ट्रेंड साइडवेज टू अप आहे आणि त्याच्यामध्ये आपलं 125 मिनिट वरती हे प्रॉपर वीकली डिमांड झोनशी कोइन्साइड होणार एक्झिक्युशन. या एक्झिक्युशन मध्ये आपल्याला गोल्डन क्रॉसओव्हरचा देखील सपोर्ट आहे. हे एक एक्झिक्युशन आहे आणि हे एक एक्झिक्युशन. हे थोडस अग्रेसिव्ह एक्झिक्युशन होईल, अग्रेसिव्ह एंट्री या ठिकाणी होईल. प्रॉपर कन्झर्वेटिव्ह एंट्री आत्ताच्या मार्केटच्या सिनारिओकडे पाहता आपल्याला ही कन्झर्वेटिव्ह एंट्री प्रॉपर या ठिकाणी एक बँक निफ्टी मध्ये WIT ट्रेड नुसार भेटेल. आता बँक निफ्टी मध्ये असलेल्या स्टॉक मध्ये जरी आपण पाहिलं तर आपल्याला सिमिलर काइंड ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटेल. जसा बघा, बँक निफ्टी मध्ये हा वीकलीचा डिमांड झोन तयार झाला, तसाच आपल्याला बँक निफ्टीच्या स्टॉक मध्ये जो सेक्टर आहे, त्या सेक्टरच्या स्टॉक मध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीचं सिमिलर काइंड ऑफ स्ट्रक्चर बघायला भेटेल. बघा, यामध्ये जर पाहिलं तर ICICI बँक,
आयसीआयसीआय बँक मध्ये जर पाहिलं तर बघा आपल्याला एक स्ट्रॉंग या ठिकाणी एक विकलीचा डिमांड झोन तयार झालेला दिसतो. या विकलीच्या डिमांड झोन हा जो एक प्रिव्हियस स्विंग आहे ज्या ठिकाणाहून प्राइस डाऊन साइड आल्या, जो की आपण विकलीचा एक सप्लाय कन्सिडर करू शकतो, त्याच्यावरती क्लोजिंग दिले. त्यानुसार आयसीआयसीआय बँक मध्ये हा आपला विकलीचा डिमांड. डेली वरती पाहिलं तर बघा ट्रेंड आपल्याला साइडवेज टू अप दिसतो. या ठिकाणी हा एक स्विंग होता, या स्विंगच्या वरती आपल्याला क्लोजिंग झालेलं पाहायला भेटते. आणि याच स्टॉक मध्ये आपल्याला 125 मिनिट वरती या ठिकाणी हे एक प्रॉपर एक्झिक्युशन दिसते. या ठिकाणी हे एक एक्झिक्युशन दिसते. ऑलमोस्ट प्राइस याच्यातून वीक टू वीक काय झाल्यावर रन झाले. या एक्झिक्युशन मधून प्राइस वीक टू वीक एंट्री देऊन इथून काय झालं रन झाला. त्यानंतर जो पॉइंट आहे तो आहे हा 125 मिनिट वरचं हे एक्झिक्युशन. त्यानुसार आपली एंट्री या ठिकाणी आणि आपला स्टॉप लॉस इथे. आता स्टॉप लॉस प्लेस करत असताना बघा आपण जर पाहिलं तर वीकली डिमांड झोन मध्ये आपल्याला हा वीकली 20 EMA देखील दिसतोय. काय दिसतोय? हा वीकली 20 EMA. मग ज्या पद्धतीने आपण रूल नुसार पाहिले, जर आपल्या झोन मध्ये कोणत्याही टाइम फ्रेमचा डिमांड झोन असो तर तो काय करतो आपण मार्क करतो. मार्क करायचं आपण पाहिलं. त्यानुसार हा आपण विकलीचा डिमांड झोन या ठिकाणी मार्क जर आपल्या एक्झिक्युशन मध्ये अशा पद्धतीच्या विकलीच्या डिमांड झोनचा किंवा एखाद्या गोल्डन क्रॉसओव्हरचा सपोर्ट असेल तर त्याला आपण ऍडिशनल ट्रेड स्कोर नुसार पॉइंट देखील देतो. तो आपला एक हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड बनतो. त्यानुसार आपण या ठिकाणी विकली टाइम फ्रेम वरती हा विकलीच्या डिमांड झोन मध्ये असलेला विकलीचा 20 EMA आपण मार्क केला. मग हा 20 EMA आपल्या एक्झिक्युशन मध्ये कशा पद्धतीने येतोय ते आपण पाहू. तर बघा या ठिकाणी आपण स्टॉप लॉस प्लेस करत असताना या वीकली 20 EMA चा देखील सपोर्ट घेऊ शकतो. स्टॉप लॉस आपला जो या ठिकाणी इथे येत होता तो आता आपण काय केला थोडासा मॉडिफाय करून या वीकली 20 EMA च्या डाऊन साइडला. वीकली 20 EMA च्या जेव्हा आपण डाऊन साइडला स्टॉप लॉस घेतला तेव्हा आपल्याला या ठिकाणी असलेल्या गोल्डन क्रॉसओव्हरचा देखील सपोर्ट. आता हेच जर प्रॉपर एक हाच प्रॉपर चार्ट जर आपण बँक निफ्टीशी कम्पेअर केला, बँक निफ्टीशी जर आपण कम्पेअर केला तर आपल्याला सिमिलर काइंड ऑफ स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघायला मिळते की बँक निफ्टी च्या चार्ट वरती देखील आपल्याला अशाच पद्धतीची प्राइस ऍक्शन दिसेल. निफ्टी बँक बघा आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं बँक निफ्टी मध्ये WIT ट्रेडला जे आपलं सेक्टर मध्ये एक्झिक्युशन आहे त्याच पद्धतीचं एक्झिक्युशन आपल्याला स्टॉक मध्ये पण बघायला मिळतं. जेव्हा हा सेक्टर जेव्हा या डिमांड झोन मध्ये येईल, ह्या एक्झिक्युशन मध्ये येईल, त्याच वेळी जर आपला स्टॉक देखील या एक्झिक्युशन मध्ये आलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जो आपला ट्रेड आहे तो आपल्या बाजूने चालण्याचे चान्सेस काय होणार आहेत वाढणार आहेत. या सिनारिओ मध्ये आपल्याला
1.5:1 2:1 टार्गेट इझिली भेटू शकतो. सेक्टरशी प्रॉपरली कोइन्साइड होणार. ज्या पद्धतीची सेक्टरमध्ये प्राइस ऍक्शन दिसते त्याच पद्धतीची प्राइस ऍक्शन आपल्याला या स्टॉकमध्ये आयसीआयसीआय बँकमध्ये देखील दिसते. त्यानंतर बघा पुढचा स्टॉक तो म्हणजे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक मध्ये जरी पाहिलं तरी बघा आपल्याला हा एक विकलीचा डिमांड झोन तयार झालेला दिसतोय. ह्या स्विंगच्या वरती त्याचं क्लोजिंग आहे आणि या 20 EMA च्या वरती पण याचं क्लोजिंग. या ठिकाणी पण बायर्स आपल्या स्वतःला प्रूव्ह करण्यात यशस्वी झाले. त्यानुसार आपण हा विकलीचा डिमांड झोन या ठिकाणी मार्क केला. डेली वरती पाहिलं तर आपण पाहू शकतो की जो ट्रेंड आहे तो ऑलमोस्ट साइडवेज टू अप झाला. या स्विंगच्या वरती आपल्याला क्लोजिंग बघायला भेटते. अगेन या ठिकाणी 125 मिनिट वरती आपल्याला हे एक एक्झिक्युशन आणि हे एक एक्झिक्युशन अशा पद्धतीचे दोन एक्झिक्युशन दिसतात. आता यामध्ये आपण प्रायोरिटी कुणाला देणार आहे तर ज्या पद्धतीने आपण पाहिले की लोकेशनशी कोइन्साइड होणाऱ्या झोनला आपण प्रायोरिटी द्यायची. त्यानुसार बघा या ठिकाणी आपली ही एंट्री आणि हे असा या ठिकाणी आपला स्टॉप. जर पाहिलं तर बघा आपल्या झोन मध्ये आपल्या एक्झिक्युशन मध्ये गोल्डन क्रॉसओव्हरचा देखील सपोर्ट. अगेन या ठिकाणी ही जी प्राइस ऍक्शन आहे ती अगेन त्या सेक्टर आपल्या बँक निफ्टी हा जो सेक्टर आहे त्यानुसार अगदी सिमिलर दिसते. यामध्ये पण आपल्याला इझिली 1.5:1 2:1 टार्गेट पाहायला भेटू शकतो. आता हा जो वरचं एक्झिक्युशन आहे ते आपण का ट्रेड करायचं नाही किंवा या ठिकाणी आपण कन्झर्वेटिव्ह का व्हायचं आहे तर या ठिकाणी पहा की हा जो स्टॉक आहे ऍक्सिस बँक तो ऑलमोस्ट या मंथलीच्या सप्लाय झोनच्या प्रॉक्सिमल लाईनला टच करतो. ऑलमोस्ट काय केलंय यानं मंथलीच्या सप्लाय झोनच्या प्रॉक्सिमल लाईनला टच केलं. आता हा मंथलीचा सप्लाय झोन जो आहे त्याचं अचिव्हमेंट अजून काही इतकं स्ट्रॉंग नाही. हा जो सप्लाय झोन आहे आणि ह्या इथे जो स्विंग आहे ह्या स्विंगच्या आपण खाली क्लोजिंग दिले त्याचं अचिव्हमेंट इतकं काही स्ट्रॉंग नाही. तरी देखील हा मंथलीचा सप्लाय झोन ह्याची जी लेग आउट आहे ती स्ट्रॉंग. त्यामुळे या मंथलीच्या सप्लाय झोनच्या प्रॉक्सिमलला जेव्हा टच करेल तेव्हा या ठिकाणी 125 चा जो हा झोन आहे या झोनवरती ट्रेड करणं थोडस रिस्की होऊ शकतं. त्यासाठी आपण कन्झर्वेटिव्ह अप्रोच वापरून त्या बॉटम लेवलला काय करायचं आहे आपलं एक्झिक्युशन ठेवायचं. अगेन जर तुम्ही ह्याला सेक्टर सोबत कंपॅरिझन केलं ह्या प्राइस ऍक्शनचं तर सेक्टर मध्ये जशा पद्धतीची प्राइस ऍक्शन आहे तीच प्राइस ऍक्शन आपल्याला अगेन ऍक्सिस बँक मध्ये पण बघा. HDFC बँक बघा ऑलमोस्ट जर आपल्याला सेक्टर मध्ये WIT ट्रेड सापडले तर त्या सेक्टर मध्ये असलेले स्टॉक जर आपण अनालिसिस केले तर त्यामध्येच आपल्याला सेक्टर मध्ये ज्या पद्धतीचा ट्रेड सेटअप आहे त्या पद्धतीचे ट्रेड सेटअप आपल्याला स्टॉक मध्ये पाहायला भेटते. सेक्टर मध्ये आपण एक WIT ट्रेड फाइंड केला आणि त्या सेक्टर मध्ये असलेले स्टॉक जर आपण अनालिसिस केले
तर त्याच्यामध्ये पण आपल्याला सिमिलर काइंड ऑफ स्ट्रक्चर दिसते आणि सिमिलर काइंड ऑफ WIT ट्रेड आपल्याला फाइंड होतो. अगेन पहा, HDFC बँक मध्ये देखील या ठिकाणी हा विकलीचा डिमांड झोन क्रिएट झालेला दिसतो. हा जो विकलीचा सप्लाय झोन होता, अगेन जसं बँक निफ्टी मध्ये प्रिडिक्शन होतं, बँक निफ्टी मध्ये जसं प्रिडिक्शन होतं की डेलीच्या या पॉइंट पासून काय होईल, बँक निफ्टी डाऊन साइडला येईल. बँक निफ्टी या सप्लाय झोन पर्यंत जाईल आणि या सप्लाय झोन पासून डाऊन साइडला येईल. त्याच पद्धतीनं HDFC बँक मध्ये देखील आपण तेच असम्पशन लावलेले की हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंट पर्यंत ज्यावेळेस बँक निफ्टी या ठिकाणी हा एक सप्लाय झोन होता, ह्या एरियामध्ये एंटर केलेली, त्याच वेळी HDFC बँक देखील या ठिकाणी एंटर केलेला. एक अझम्पशन होतं की प्राइस इथून डाऊन साइडला येईल आणि HDFC बँक देखील इथून डाऊन साइडला येईल. पण तसं झालं नाही. बायर सस्टेन केले, सप्लाय झोन हा ब्रीच झाला. बँक निफ्टी मध्ये पण झाला आणि HDFC बँक. आता HDFC बँकचा जर चार्ट पाहिला तर बघा, तो ऑलमोस्ट सिमिलर टू बँक निफ्टी दिसतोय. काय दिसतोय? ऑलमोस्ट सिमिलर टू बँक निफ्टी. हा जो विकलीचा डिमांड झोन तयार झाला आहे, त्यानं विकलीच्या 20 EMA च्या वरती क्लोजिंग दिलंय. हा जो सप्लाय झोन होता, हा सप्लाय झोन ब्रीच केला, पण या सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग देण्यात प्राइस यशस्वी झालेली नाही. पण पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे की हा सप्लाय झोन ब्रीच झालाय, विकली 20 EMA च्या वरती क्लोजिंग झाले, प्लस जो सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये जो विकलीचा डिमांड झोन तयार झालाय, सेक्टरमध्ये जो विकलीचा डिमांड झोन तयार झालाय, त्यामध्ये त्या सेक्टरनं विकलीचा हा जो एक प्रिव्हियस सप्लाय झोन होता, त्या सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग, 20 EMA च्या वरती क्लोजिंग. मग जर आपण याच्यामध्ये डेली चार्ट वरती पाहिलं तर अगेन आपण पाहू शकतोय की जो ट्रेंड आहे तो साइडवेज टू अप झालेला दिसतो. ट्रेंड साइडवेज टू अप झालेला दिसतोय. तर पाहिलं तर 125 मिनिट वरती अगेन आपल्याला एक प्रॉपर एक्झिक्युशन दिसते. तर या ठिकाणी पहा, आपल्याला लोकेशनशी कोइन्साइड होणारा एक्झिक्युशन नाही, तर त्याच्यावरतीच आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉपर एक्झिक्युशन दिसते की ज्या एक्झिक्युशन मध्ये आपल्याला अगेन गोल्डन क्रॉसओव्हरचा सपोर्ट आहे. आपल्याला या खालच्या लेवलची पण वेट करायची गरज नाही. HDFC बँक मध्ये आपण ही लेवल ट्रेड करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींना आहे तो म्हणजे सेक्टरचा सपोर्ट. आता ह्या ठिकाणी जे बायर्स आहेत ते स्वतःला प्रूव्ह करण्यात यशस्वी झाले. जेव्हा कधी प्राइस इथून डाऊन साइड येईल, तेव्हा या एक्झिक्युशन मधून आपल्याला चांगलं टार्गेट मिनिमम 1.5:1 2:1 चं टार्गेट या ठिकाणी पाहायला भेटू शकतो. एक क्विक ट्रेड आपण या ठिकाणी सेक्टरमध्ये आणि सेक्टरमध्ये असलेल्या स्टॉकमध्ये काय करू शकतोय, प्लॅन करू शकतो. सेक्टरमध्ये आपल्याला WIT ट्रेड दिसतोय, त्याच पद्धतीने आपल्याला सेक्टरमध्ये असलेल्या स्टॉकमध्ये पण स्पेसिफिक WIT ट्रेड पाहायला भेटतो. WIT ट्रेड आयडेंटिफाय.
फेडरल बँक. आता पहा, फेडरल बँक मध्ये जर पाहिलं तर अगेन पहा, आपल्याला या ठिकाणी देखील एक विकलीचा डिमांड झोन, ज्या पद्धतीने सेक्टरमध्ये स्ट्रक्चर दिसतंय त्याच पद्धतीचं या ठिकाणी देखील स्ट्रक्चर दिसतंय. आता हा जो फेडरल बँक स्टॉक आहे तो विकली प्रिव्हियसली विकली मध्ये असलेला हा जो डिमांड झोन आहे, या डिमांड झोन मधल्या डेलीच्या या एक्झिक्युशन मधून तो रन होत आहे. तो काय होतोय, इथून चाललाय, स्टॉक आता पॉझिटिव्ह दिसतोय. विकलीचा हा डिमांड झोन आता नवीन क्रिएट झालाय. विकलीच्या 20 EMA वरती क्लोजिंग होण्यात काय झालंय, याला यश आलं. पण हा जो सप्लाय झोन आहे, हा सप्लाय झोन अजून ब्रीच झालेला नाही. या सप्लाय झोन मध्ये आता हा जो विकलीचा सप्लाय झोन आहे, या विकलीच्या सप्लाय झोन मध्ये आता काय आहे, प्राइस आहे. आता पहा, आपल्या नियमानुसार आपल्या नियमानुसार जर विकलीच्या सप्लाय झोन पासून प्राइस डाऊनसाइडला येत असेल, तर त्या प्राइसला थांबवण्यासाठी एक विकलीचा डिमांड झोन त्या ठिकाणी हवा. आपल्या रूल नुसार हे काय होते, जे अजम्पशन आहे किंवा जो सिनारिओ आहे तो आपल्या स्ट्रक्चर मध्ये फिट बसतो. त्यानुसार जरी प्राइस या विकलीच्या सप्लाय झोन मधून आली तरी सुद्धा आपण या ठिकाणी असलेला हा जो विकलीचा डिमांड झोन आहे तो ट्रेड करू शकतो बाय रूल. ओके, तर त्यानुसार पहा, डेली वरती पाहिलं तर डेली वरती आपल्याला ट्रेंड आहे तो अजून डाऊन ट्रेंड दिसतोय. त्याचं साइडवेज टू अप मध्ये अजून कन्व्हर्जन झालेलं नाही, तो आपल्याला अजून काय दिसतोय, डाऊन ट्रेंड दिसतोय. थोडस या ठिकाणी आपल्याला ट्रेंड वरून निगेटिव्हिटी या स्टॉक मध्ये दिसत्या, प्लस विकलीच्या सप्लाय झोन मध्ये पण तो स्टॉक आता आहे. तर अगेन या ठिकाणी आपण 125 मिनिट वरती पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हे एक प्रॉपर एक्झिक्युशन दिसते की जे विकलीच्या डिमांड झोनशी कोइन्साइड होणार. या एक्झिक्युशन मध्ये आपल्याला कोणत्याही गोल्डन क्रॉसओव्हरचा किंवा EMA चा वगैरे सपोर्ट नाही. आता हा ट्रेड थोडासा रिस्की का होऊ शकतो, फेडरल बँक मधला हा ट्रेड थोडासा रिस्की का होऊ शकतो, तर बघा याची जी कारण आहे तो म्हणजे प्राइस आता आहे विकलीच्या सप्लाय झोन मध्ये. डेली वरती पाहिलं तर डेली वरती अजून ट्रेंड आपल्याला रिव्हर्स झालेलं दिसत नाही, ट्रेंडचं साइडवेज मध्ये कन्व्हर्जन झालेलं दिसत नाही. ट्रेंड अजून काय शो करतोय, डाऊन ट्रेंड शो करतोय. आता नो डाऊट आपल्याला ह्या ठिकाणी सेक्टरचा सपोर्ट आहे. सेक्टर मध्ये एक विकलीचा चांगला डिमांड झोन तयार झालाय. त्यानुसार आपल्याला एक WIT ट्रेड देखील आयडेंटिफाय होतो. पण हा जो स्टॉक आहे तो थोडासा काय होईल या ठिकाणी रिस्की होईल. आता पहा, आपल्याला याच सेक्टरमध्ये बाकीच्या 2-3 स्टॉक मध्ये चांगली एंट्री भेटते. ICICI बँक, HDFC बँक, ऍक्सिस बँक. या स्टॉक मध्ये आपल्याला एक चांगली एंट्री, चांगलं एक्झिक्युशन त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग जर एखाद्या स्टॉक मध्ये आपल्याला थोडीशी रिस्क वाटत असेल तर तो स्टॉक इलिमिनेट करून आपण बाकीच्या 3 स्टॉक वरती फोकस करू शकतोय. त्या 3 स्टॉक मध्ये आपण अकॉर्डिंगली रिस्क मॅनेजमेंट करून, पोझिशन सायझिंग करून आपला ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, मग बघा, हा जो पॉइंट आहे की सेक्टर पासून
जो सेक्टरमध्ये प्राइस ऍक्शन झालाय त्या सेक्टरच्या प्राइस ऍक्शन वरून आपण स्टॉक त्या सेक्टरमध्ये असलेले स्टॉक त्याच्यामध्ये काय घडतंय याच्यावरून काय केलं ट्रेड आयडेंटिफाय केलं. आता बघ तुम्ही अशाच पद्धतीनं निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस या स्टॉक मध्ये हा जो सेक्टर आहे या सेक्टरचं अनालिसिस तुम्ही करू शकता. बघा ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द स्टॉक्स निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस मध्ये जे स्टॉक्स आहेत त्यातले मोस्ट ऑफ द स्टॉक्स हे बँक निफ्टी मध्ये देखील आहे. मग आता बँक निफ्टी मध्ये जसं स्ट्रक्चर आहे त्यातले आपण 3 ते 4 स्टॉक आता काय केले अनालिसिस केले. एक त्याच्यावरती आपल्याला सेक्टरवरून त्याचा एक आपण व्ह्यू घेतला. मग तसाच तुम्ही या सेक्टरवरून आता निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये देखील आपल्याला एक विकलीचा डिमांड झोन क्रिएट झालेला दिसतोय हा. मग या डिमांड झोन वरून या ठिकाणी ज्या पद्धतीची प्राइस ऍक्शन झाल्या मग या सेक्टरमध्ये असलेले स्टॉक देखील आपण त्या ठिकाणी काय करू शकतो अनालिसिस करू शकतो. जसं आपण आता बँक निफ्टी मध्ये केलं तसं. ओके. त्याचबरोबर आपण या ठिकाणी काय करू शकतो प्रत्येक स्टॉक मध्ये बघा पहिल्यांदा सेक्टर मध्ये टॉप डाऊन अप्रोच आणि सेक्टरच्या टॉप डाऊन अप्रोच नंतर प्रत्येक स्टॉक मध्ये टॉप डाऊन अप्रोच इयरली पासून स्टार्ट करायचं. इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, मंथली, वीकली, डेली. जेव्हा आपण टॉप पासून बॉटम पर्यंत येणार आहे तेव्हा पहिल्यापासून त्याच्यामध्ये काय प्राइस ऍक्शन होत आल्या त्याच्यामध्ये कोणकोणते डिमांड झोन रन झाले आता अशी कोणती लेवल आहे जी की फ्रेश आहे आणि त्या डिमांड झोन मध्ये प्राइस आली तर आपल्याला एक नवीन ऑल टाइम हाय बघायला भेटू शकतो अशा पद्धतीची एक तुम्हाला आयडिया येईल. आता टॉप डाऊन अप्रोच वरती पण 2.0 मध्ये आपण एक व्हिडिओ करणार आहे की कशा पद्धतीने आपण तो स्टॉक मध्ये लावू शकतो की जेणेकरून तुम्ही तो पाहून त्यानुसार तुमचं अनालिसिस करू शकाल. ओके. तर आता आपली प्लॅन ऑफ ऍक्शन काय असेल की निफ्टी बँक मध्ये आपल्याला हा एक WIT ट्रेड भेटतोय. निफ्टी बँक मध्ये हा एक WIT ट्रेड भेटतोय. त्याच पद्धतीनं जे निफ्टी बँक मध्ये आहेत स्टॉक त्या स्टॉक मध्ये देखील HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ऍक्सिस बँक असेल अशा स्टॉक मध्ये जे हेवी वेटेज स्टॉक आहेत या हेवी वेट स्टॉक मध्ये देखील आपल्याला एक चांगला WIT ट्रेड भेटते की त्या ठिकाणी आपण मिनिमम 1.5 as to 1 2 as to 1 चं टार्गेट साठी आपण तो ट्रेड काय करू शकतोय घेऊ शकतो. मग बाकीचे जे स्टॉक्स आहेत सेम कोटक बँक असेल, SBI असेल, इंडसइंड बँक असेल, बंधन बँक असेल, AU बँक असेल हे स्टॉक देखील तुम्ही काय करू शकताय अशा पद्धतीनं अनालिसिस करू शकता. ओके. ओके. That's all for the day.
नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टॉप डाउन अप्रोच कसा वापरायचा याच्याविषयी ह्याच बँक निफ्टी मधल्या स्टॉकमध्ये तो यूज करून तुम्हाला तो व्हिडिओ प्रोव्हाईड केला, की जेणेकरून तुमच्या टॉप डाउन अप्रोच पूर्णपणे लक्षात येईल. Okay, that's all for the day. Trade well, trade safe.